हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशात तुम्ही सगळे आहोत? तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेतच आहोत. त्यासोबत आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आधी विचार केला नाही बनवत व्लॉग, पण मग नंतर विचार केला चला सुरुवात तर करून बघते. किती बनते, कसं बनते, का बनते. जर बनलंच तर बरंच आहे. तर म्हणून मग इथे आता सुरुवात करायला घेतली. दुपारचे वाजले 3:30 पावणे 4. आता मी थोड्या वेळाने स्वयंपाकाला सुरुवात करेन, कारण मग संध्याकाळचं रुजूचं पण असते सगळं. आणि तो दिवसभर माहीतच आहे तुम्हाला, झोपत नाही तर मग त्याला संध्याकाळचं लवकर सगळं काय लागते. माझं आवरून झालं पाहिजे तोपर्यंत, आणि नैवेद्य लावायचा संध्याकाळी. तसं या घरातील हा पहिला सण आहे आज. म्हणजे आम्ही इकडे राहायला आलो नवीन घरात त्याच्यानंतरचं. आणि इथे एवढा सारा कपड्यांचा गठ्ठा पडलेला आहे. रोजचे एवढे कपडे, कारण आता पाऊस पडत होतं तर वाढत नव्हते. त्याच्यामुळे कसं म्हणजे बऱ्याच जमा 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 असे करून करून खूप सारे झाले. आता ते आरामात करेल मी नंतर. आणि आता म्हटलं सगळ्यात आधी आपलं किचनचं बघते काय आहे ते. तर चला भेटतेच तुम्हाला. आज तसं वातावरण चांगलं आहे, पण हवा एवढी आहे की काय सांगायचंच काम नाही आहे. आणि तुम्ही लोक काय काय करता गुरुपौर्णिमेला तर नक्की सांगा. सकाळपासून काही शूट केलेलं नाही आहे मी, पण म्हटलं आता दुपारून स्टार्ट करते. तर चला भेटू. तर इथे मी किचनमध्ये आले आणि ही डाळ जी आहे ना, सकाळीच मी भिजत टाकली होती, कारण मला वडे करायचे होते. तर तेच इथे मी आता ना पाण्यातून काढून ठेवते. म्हटलं चाळणीमध्ये, म्हणजे याचं पाणी वितळून जाईल आणि मग आपल्याला वडे करायला सोपं पडते त्याच्यामुळे. तर इथे सगळी डाळ मी चाळणीत काढून घेतली आणि ते असं एका भांड्यावर ठेवते, म्हणजे जे पाणी याच्यात एक्स्ट्रा आहे ते सगळं निघून जाते. त्याच्यानंतर इथे भाजीची तयारी करते. म्हटलं तर आज भाजीमध्ये काय बनवू काय समजतच नव्हतं. तर मग वांगे होते थोडेसे, तर म्हटलं जाऊ दे वांग्याचीच भाजी करून घेते. तसे वडे असले तर भाजीची एवढी काही गरज पडत नाही, पण 2-4च वांगे होते तर म्हटलं भाजी करून घेते. तर इथे सगळं काढून ठेवत होती. त्याच्यानंतर भाजी फोडणी टाकायला घेतली. तर भाजी करताना बघितलं तर आलू संपले होते. मग नुसत्या वांग्याची भाजी केली. कारण मग खाली जायचं कंटाळा येत होता घ्यायला. मी म्हटलं स्वयंपाकाच्या मध्ये कुठे जायचं. तरी देवा बघत असते म्हणतात ना, तसंच झालं. शेवट इथे जेव्हा मी भाजी फोडणी टाकली तेव्हाच माहिती आहे पार्सल आलं. तर मला खाली जावंच लागलं, पण भाजी फोडणी टाकून झाली होती. तर मग मी काही घेऊन नाही आले. आणि मग इथे ना त्याच्यासोबत कढी फोडणी टाकून दिली. तर थोडंसं तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये मस्त कढीपत्ता, हिरवी मिरची आणि धने नाही, जिरा आणि मोहरी टाकून मस्त हे होऊ दिलं फ्राय. त्याच्यानंतर हा बॅटर टाकून दिला. त्या बॅटरमध्ये मी दही, थोडंसं बेसन, त्यासोबत हळद आणि मीठ आणि कोथिंबीर टाकून असं एक पातळ बॅटर बनवून घेतलं होतं. मग त्याला त्याच्यामध्ये हे करून जेवढं पातळ पाहिजे कढी तेवढी पातळ करून त्याला आता छान उकडवून घेणार आहे. ते एका साईडला भाजी झाली होती, कढी झाली होती. मग म्हटलं आता चल तळण काढून घेते, भात पण झाला होता. तर इथे सगळ्यात आधी मी पुऱ्या करायला घेतलं. तर पुऱ्यांचं पीठ भिजवली आणि जे वडे होते त्याची पण डाळ वगैरे पिसून घेतली होती मी. त्याचसोबत हा तेल ना गरमच झाला नव्हता व्यवस्थित. ही पहिली पुरी त्याबरोबर झालीच नाही. मग त्याच्यानंतर मग पुरी करतानाच तेल छान कडक गरम झालं होतं. तर मग बाकीच्या पुऱ्या मस्त फुलल्या पण आणि झाल्या पण छान. तर इथे बघू शकता मस्त अशी पुरी बनवून आपली रेडी आहे. आणि मग त्याच्यानंतर मी ते वड्यांचं सगळं साहित्य करूनच ठेवलं होतं, कारण मला माहीत होतं तेल गरम राहील तर मला पुऱ्या झाल्यावर लगेच वडे पण करून घ्यायचे. तर डाळ पिसतानाच मी यामध्ये मिरची पिसून घेतली होती. मग त्याच्यानंतर यामध्ये हळद, थोडंसं तिखट, चवीपुरतं मीठ, कढीपत्ता आणि कोथिंबीर असं कट करून टाकून दिलं होतं. आणि त्याचं एक बॅटर बनवून मग आता त्याचे छान वडे करून घेतले. तर आपल्याला असे त्याला मध्ये होल करायचा आहे, म्हणजे वडा छान शिजतो आपला. आणि छान ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे वडे करून घ्यायचे आणि मस्त तळून घ्यायचे. तुम्ही हे वडे कोणत्या डाळीचे करू शकता. आता आमच्याकडे जे डाळीचे करतात त्याच डाळीचे केले. तर इथे मग बघू शकता मस्त असे आपले वडे गोल्डन ब्राऊन कलरवर आपल्याला छान तळून घ्यायचे आहे. आणि वडे इतके छान कुरकुरीत झाले होते, त्याचसोबत छान फुलले पण होते, तुम्ही बघू शकता इथे. तर असेच सगळे वडे मी इथे फ्राय करून घेतले. आणि दिवस म्हणजे जास्ती वेळ झालाच नव्हता, पण करून घेते म्हटलं, कारण हे सगळं असं थोडं थोडं स्वयंपाक करायला खूप वेळ जातो त्याच्यामुळे. तरी मला साधारण 2-2.5 तास हे सगळं करायला लागले, कारण हे तळण काढणं म्हणजेच एक हे आहे.
आणि मग त्याच्यानंतर असं वाटत होतं कशाला बनवलं हे सगळं, पण सण असलं तरी बनवायच लागते, असं सगळं होतं. आणि त्यासोबत रुजुलची पण मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती. आणि इतकं कंटाळा आला होता मला, कारण हे सगळं करताना 2दा पार्सल आलं, तर ते पार्सलसाठी मला खाली जावं लागलं. असं वाटत होतं पार्सलवाल्याला इतकं मारायला पाहिजे की यालाही वेळेवरच यायचं होतं. तर असो, मग इथे हे वडे तळून घेत होती, तेवढ्यातच इथे रुजुलचं आगमन झालं किचनमध्ये, कारण त्याला समजलं होतं इकडे काहीतरी तळणं चालू आहे. तर बघू शकता तो इथे बघत होता काय करत आहे, आणि तो मला बोलत होता की वरती उचलून दाखव की काय आहे तिथे. तर मी त्याला सांगत होते की म्हणजे थांब, थंड होऊ दे, मी तुला देते. जेव्हा मी त्याला प्लेटमध्ये थंड करून दिलं आणि त्याला इथे उचलून दाखवलं, तेव्हाच त्याला समाधान झालं. आणि मग त्याच्यानंतर तो तिकडे समोर जाऊन बसला. नाही तर त्याची इथे सतत लुडबुड लुडबुड चालूच असते, आणि तो मला सांगत होता कसं खाणार आहे मी, काय करणार आहे, असं सगळं. मग थोडंसं त्याचं लाड वगैरे केलं आणि त्याला तिकडे बसवलं. मग मी त्याला म्हटलं हे पटापट झालं की तुला मी चारून पण देते, तर तू थोड्या वेळ थांब तिकडे. मग मी इथे आपलं हे आवरून घेतलं आणि तोपर्यंत त्याला तिकडे बसवलं. तर असा होता हा गुरुपौर्णिमेचा दिवस. म्हणजे जास्ती काही शूट केलं नाही मी, पण थोडंफार शूट करून कसं तरी व्लॉग बनवून गेला. मग त्याच्यानंतर इथे सगळं स्वयंपाक झाला होता आणि संध्याकाळी झाली होती, तर दिवाळत करून घेतली छान. त्याच्यानंतर नैवेद्य पण लावून दिला, आणि गोडमध्ये काही केलं नव्हतं म्हणून वेळेवर मग अगदी थोडासा 2-4 चमचचा शिरा केला. म्हटलं नैवेद्यात लावायला होईल. तर असं होतं आजचा ब्लॉग. तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा. चला भेटू नंतर.